गिरगावमध्ये रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे बेस्ट बस खड्ड्यामध्ये रुतल्याचं बघायला मिळत आहे। रस्त्यावर 5 फुटांचा खड्डा होता आणि त्यामध्ये बेस्ट बस ही पडलेली आहे। बेस्ट बस 5 फूट खड्ड्यात रुतली आहे। गिरगावमधील मेट्रोच्या कामाच्या बाजूला हा रस्ता खचल्याचं बघायला मिळत आहे। गिरगावमधली ही दृश्य बघू शकतो। ही बेस्ट बस या खड्ड्यामध्ये रुतलेली आहे। या ठिकाणी खरं तर बांधकाम सुरू होतं, त्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। खड्डा होता जो खरं तर पूर्ण झाला नव्हता, त्याचं काम सुरू होतं आणि त्याच खड्ड्यामध्ये ही बेस्ट बस रुतली। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, मगाशी आपण बघितलं होतं, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? बेस्ट बस बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये काही प्रवासी होते का? त्यांना काही याचा त्रास झालाय का? नक्कीच जर पाहायला गेलं तर अर्ध्या तासापूर्वीची संपूर्ण घटना आहे। आपण बघतोय या ठिकाणी जो बीएमसीची बस होती, ती बीएमसीची बस ही गिरगाव मेट्रो स्टेशनच्या कडून जात असलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि असतानाच एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे जवळपास 5 ते 6 फुटाचा मोठा खड्डा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। सध्याची स्थिती हीच आहे की सध्या आता संपूर्ण जी बस आहे ती आता क्रेनच्या द्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न आता बीएमसी कडून केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर प्रमुख तीन कारणं या ठिकाणी आहे। कडेला मेट्रोचं सुद्धा काम सुरू आहे, तर त्याच्यावरती सुद्धा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की हे बिल्डिंगचं सुद्धा काम सुरू आहे आणि बसच्या लेफ्ट साईडला एकंदरीत काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक पाईपलाईन सुद्धा फुटलेली होती आणि त्या पाईपलाईनचं सुद्धा पाणी या ठिकाणी जिरल्याचा सुद्धा आरोप इथले काही स्थानिक नागरिक करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तू म्हटल्याप्रमाणे काही प्रवासी आतमध्ये होते, चालती बस होती आणि चालत्या बसमध्ये हे संपूर्ण जो अपघात आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आतमध्ये कोणत्याही प्रवाशाला मोठा धक्का लागलेला नाही। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण जो रस्ताच आहे जो जवळपास 5 फूट जो आहे तो खचलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत इथले स्थानिक नागरिक आहेत ते ह्या तिन्ही कामांवरती बोट दाखवत असलेलं पाहायला मिळत आहेत। पोलीस संपूर्ण या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पोलीस यंत्रणा आहे तीच या ठिकाणी सज्ज आहे। आता समोरचे आपण दृश्य बघतो, क्रेनच्या माध्यमातून ही संपूर्ण जी बस आहे ती आता बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या केलेला आपल्याला पाहायला मिळतो। माझ्या लेफ्ट साईडला कॅमेरामॅनला विनंती करेन की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी जी पाईपलाईन आहे ती फुटलेली होती आणि त्यानंतर काम झालेलं होतं। मात्र खालून काही पाणी जीर्ण होत असल्याचा सुद्धा आरोप इथले काही स्थानिक नागरिक करत असलेला आपल्याला पाहायला मिळतात। समोरची जी दृश्य आहे ती आता क्रेनच्या माध्यमातून खाली रुतलेली जी बस आहे ती आता बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला जात होता। आतमध्ये प्रवासी होते, मात्र प्रवाशांना कोणताही धक्का लागले नाही। सध्या ही संपूर्ण जे क्रेनच्या माध्यमातून आता जी बस आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो स्टेशनच्या कडेलाच संपूर्ण दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। हे जे बॅरिगेटिंग आहे ते बॅरिगेटिंगच्या बाजूला संपूर्ण मेट्रोचं काम आहे आणि त्याच्या पाठीमागे एक बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि त्या बिल्डिंगच्या कामासाठी काही पाण्यासाठी खड्डे सुद्धा मारलेले आहे असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आलेलं आपल्याला समोरचे दृश्य बघतो। आता आपण जी बस आतमध्ये गेलेली होती जवळपास 5 ते 6 फूट आतमध्ये कोलॅप्स झालेली आहे आणि ही कोलॅप्स झालेली बस आता बाहेर काढण्याचा प्रयत्न आता बीएमसी कडून करण्यात येतोय। क्रेनद्वारे संपूर्ण जी बस आहे ती आता उचलण्यात येत असलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळते। जवळपास जे मेहता मार्गावर ते बॅकडॉग डेपोट ही जाणार होते आणि गिरगाव स्टेशनच्या मेट्रो स्टेशनच्या कडेला जी संपूर्ण जी दुर्घटना आहे ती सध्या घडलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 5 ते 6 फूट आत गेल्यामुळे कुठेतरी रस्त्यांवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। काल रात्रभरापासून रिपचिप पाऊस सुरू होता, या भागात सुद्धा सकाळपासून पावसाचा जोर होता। त्यामुळे एकंदरीत संपूर्णच 3 ते 4 गोष्टी या संपूर्ण रस्ता खचण्या पाठीमागे सांगितल्या जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या ज्या बस खचलेली आहे त्या बसला आता बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, तर आपण बघितलं मागच्या अर्धा तासापासून ही जी बस आहे, बेस्ट बस आहे, ती रुतलेली आहे। सध्या बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। मात्र जी माहिती मिळाली, आतमध्ये प्रवासी होते, मात्र कोणत्याही प्रवाशांना काही इजा झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते। नंदकिशोर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।